वाल्मिकला सुटण्यासाठी पळवाट या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये अनेकांना अटक करण्यात आलेली आहे। त्या सर्वांचं चार्जशीट हे न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र या चार्जशीटचं अवलोकन केलं असता यामध्ये वाल्मिक कराडला सुटण्यासाठी काही पळवाटा शोध या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत की काय असं म्हणायला वाव आहे। या प्रकरणाचा सूत्रधार कोण हा मूळ प्रश्न या निमित्तानं समोर येतो। खरं पाहिलं तर वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा आहे। मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे सातबारे एकत्र आहेत, यांचे कंपन्याचे शेअर्स एकत्र आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीचा कारभार हा वाल्मिकने हाताळलेला आहे। एवढंच नाही तर तो लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा परळी विधानसभेचा अध्यक्ष आहे। तो परळी नगरपालिकेचा उपाध्यक्ष होता। याशिवाय तो स्वतःला सर्वेसर्वा समजत होता, कारण तो सगळे व्यवहार तो हाताळत होता। करुणाताई मुंडे यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराडकडे 4,500 कोटीची प्रॉपर्टी आहे। चार्जशीटमध्ये त्याच्याकडे अत्यंत महागड्या 8 गाड्या आहेत असं नमूद केलेलं आहे। एक घरगडी ते एवढा मोठा प्रवास केलेला वाल्मिक हा असा अचानक कसा श्रीमंत बनतो हाही मोठा प्रश्न या निमित्तानं आहे। ज्याचे म्हणजे मीडियानं सुरुवातीला त्याला हिरो दाखवलं, म्हणजे तो रोजगार हमीवर ज्या शेतात कामाला जात होता तेच शेत त्याने खरेदी केलं, परंतु ते कुठल्या कमाईतून खरेदी केलं हे मीडियानं दाखवलं नाही। आणि हा वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे। मात्र चार्जशीटमध्ये काही लूजफॉल्स या ठिकाणी दिसून येत आहेत। यामध्ये ही आर्थिक गुन्ह्यासाठी संघटित टोळी आहे आणि या टोळीचा प्रमुख त्या ठिकाणी सुदर्शन घुले आहे असं चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे। जर या टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असेल तर मग वाल्मिक कराड हा यातला मास्टरमाइंड कसा ठरेल हा एक मोठा प्रश्न आहे। कारण याचा करता करविता वाल्मिक कराड आहे, परंतु सुदर्शन घुलेला टोळीचा प्रमुख म्हटलं जात असेल तर वाल्मिक कराडला सेफ राहायला जागा मिळालेली आहे। इतकंच नाही तर 1-2 कलम या ठिकाणी वाल्मिकसाठी कमी केलेत की काय असं म्हणायला देखील वाव आहे। एकतर पोलीस त्याच्यावर गुन्हाच दाखल करायला तयार नव्हते, कारण आणि इतरांनी सुद्धा त्याचं नाव घ्यायला घाबरत होते, कचरत होते। परंतु जसं प्रकरण समोर येत गेलं तसं वाल्मिकचा पाय आणखी गाळात रुतत गेलेला आहे। आणि सिनेमा स्टाईल सिंघम स्टाईल तो शरण आलेला वाल्मिक शरण आल्यानंतर पुण्याच्या CID कार्यालयातून केसच्या न्यायालयापर्यंत दाक्षिणात्य सिनेमाला लाजवेल अशा प्रकारचा सीन, अशा प्रकारचा ताफा असलेला हा वाल्मिक, ज्याच्यासोबत अनेक गुंड होते, तर हा या प्रकरणातून वाचतो की काय अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे। मुळामध्ये ज्यानं सुदर्शन घुलेला सांगितलं की आपण जर अशी भूमिका नाही घेतली, आपल्याला जो आडवा येईल त्याला आडवं केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात या खंडणीच्या प्रकरणामध्ये जर संतोष अण्णासारखा माणूस आडवा येत असेल तर तो संपवला पाहिजे, कारण उद्या आपण बेकेला लागू असं देखील त्यानं म्हटलेलं आहे। मग असं म्हणणारा वाल्मिक जर याचा प्रमुख नसेल तर हे गंभीर आहे। आणि एवढंच नाही तर सुदर्शन घुलेला त्यानं त्या चाट्याला भेटायला सांगितलं, विष्णू चाट्याला, तू त्याला भेट असं सांगितलं आहे। म्हणजे खरा सूत्रधार तर वाल्मिक आहे, परंतु त्याला इथं सूत्रधार बनवलेलं नाही। 1 नंबरचा आरोपी आहे तो, परंतु त्याला सूत्रधार बनवलेलं नाही असं एकंदरीत वाटतंय। आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे
न्यायालयामध्ये याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होईल आणि याच्या प्रत्येक धागेदोऱ्यामध्ये म्हणजे भरपूर खल यामध्ये होईल. मात्र हा सुटता कामा नये, कारण म्हातारे मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण असे जर सूत्रधार सुटू लागले तर मग न्याय मागायचा कुणाकडं? कारण न्याय मागायला सुद्धा कोणी पुढे येणार नाही. ही गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल. या खुनाचा एन्जॉय आरोपीने केला असं देखील आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्या संतोष अण्णा देशमुखांना मारतानाचा व्हिडिओ एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आला. मोकार पंक्ती नावाचा हा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप होता. काही अल्पवयीन मुलांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहिलेला आहे. यामध्ये अनेक व्हिडिओ, जवळपास 15पेक्षा जास्त व्हिडिओ हे रिकवर करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. आणि संतोष अण्णांना मारताना संतोष अण्णांना म्हणजे कुठलेही कपडे त्यांच्या अंगावर ठेवण्यात आले नव्हते, तर त्यांना मारतानाचा व्हिडिओ लाईव्ह करून दाखवलेला आहे यातल्या केदार नावाच्या आरोपीनं. आणि त्यातून हे सगळे व्हिडिओ, एक 7-8 फोटो अशा प्रकारचे ते बाहेर आलेले आहेत. आणि ही गंभीर बाब आहे. आरोपी हसत आहेत, आरोपी सलग मारहाण करत आहेत. संतोष अण्णाच्या शरीरामध्ये रक्त सांगळलेलं आहे. रक्त जवळपास 1.5 लिटरपेक्षा जास्त रक्त त्या ठिकाणी रक्तस्राव झालेला आहे, किंवा मारहाण केलेलं आहे. आणि हे नालायक त्या ठिकाणी त्याचा एन्जॉय करत आहेत, हसत आहेत, खिदळत आहेत आणि ते बाहेरच्याला दाखवत आहे. या दरम्यान आता जवळपास बरेचसे CDR या ठिकाणी आलेले आहेत. या दरम्यान कुणी हा व्हिडिओ पाहिला, कोण काय आदेश देत होतं, आता हे बाहेर येईलच. परंतु यामधला मुख्य सूत्रधार हा सुटता कामा नये. कारण सूत्रधार कोण यावरूनच आता वाद निर्माण झालेला आहे, की गुंतागुंत निर्माण करण्यात आलेली आहे की काय असं म्हणायला शंका आहे. तर हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र याचा मास्टर माइंड शोधला पाहिजे, कारण मास्टर माइंडला धडा शिकवल्याशिवाय गुन्हेगारीला आळा बसणार नाही. कित्येक लोक आहेत तिथं, अनेक खून झालेत, पण बोलायला लोक तयार नाहीत. ही दहशत कमी झाली पाहिजे.